तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे संक्रांत. तर दरवर्षीप्रमाणे 14 तारखेला आपल्याला संक्रांत असते. तर आपल्याला मकर संक्रांती वर्षातला हा पहिला हिंदू सण मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातले अडथळे दूर होतात आणि तुमच्या कुंडलीतील ग्रहांची दिशा बदलण्यास मदत करते. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक घरामध्ये गुळपोळी किंवा पुरणपोळी केली जाते. तर तुमच्याकडे काय केलं जातं ते नक्की कमेंट करून सांगा. तर इथे माझी सकाळची तयारी चालू आहे. तर सकाळी चहा घेतला आणि नंतर बाकीच्या कामाला लागली. तर सगळे चहा घेतल्यानंतर सगळे आवरलं आणि पूजेचं साहित्य असं जवळ घेऊन बसली, जेणेकरून आपल्याला पूजा छान विधिमय होता येईल आणि छान पूजा करता येईल. त्यामुळे सगळं साहित्य घेऊन बसले. तर सुगड हे रात्री मी धुवून व्यवस्थित स्वच्छ केलं होतं आणि सकाळी ते सगळे माझं आवरून झालं. फक्त साडी नेसून छान अशी पूजेला बसली. तर आपल्याला सुगड पूजा करायची असते. तर तुमच्या वेगवेगळ्या सुगड पूजा करण्याची पद्धत पण प्रत्येकाकडे वेगवेगळी असते. तर मकर संक्रांत पण हे आपल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्याचे अनेक नावं आहेत आणि प्रत्येक आपल्या आपल्या पद्धतीने त्याची विधिमय पूजा केली जाते मकर संक्रांतीमध्ये. तर तुमच्याकडे पण कशी केली जाते ते नक्की सांगा. तर इथे सुगडाला हळदी कुंकू लावल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाण टाकायचं आहे. तर वाणमध्ये आपल्याला हळदी कुंकू, ओंब्या आणि वटाणे हे जे काही आपल्या शेतामध्ये पिकत असतं तर तेच आपल्याला हे धान्य टाकायचं असतं. कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. तर आपल्या जे शेतामध्ये जे काही पिकतं तर ते आपल्याला ते सुगड म्हणून किंवा वाण म्हणून आपण त्याचं देवाणघेवाण करायचे असते. पहिल्या काळी महिला अशीच वाण एकमेकांना देत राहायचे आणि एकमेकांना तिळगुळ घेऊन हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवत होते. तर आपण असंच ह्याच पद्धतीने आपण पण हे वाण जे आहे तर ते सुगडमध्ये घालून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर हे एका सुवासिनीला आपण सुगड हे द्यायचं असतं. तर इथे सर्वप्रथम इथे सगळी जागा स्वच्छ केली. त्यानंतर आपल्याला तिथे अक्षता ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावर सुगड ठेवून आपल्याला त्याची पूजा करायची असते. तर अशा प्रकारे आपले सुगड हे भरून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता असे छान तिळगुळ घ्यायचं आहे आणि तिळगुळाचा पण प्रसाद म्हणून ते दाखवायचं आहे. तर पूजेमध्ये सर्वप्रथम आपल्याला गणपतीची स्थापना करायची असते. तर मी गणपतीचा अभिषेक करून घेतलेला आहे. तर गणपतीचा अभिषेक करताना आपल्याला अथर्वशीर्षम 21 वेळा म्हणायचं आहे. तर नाही शक्य झालं तर तुम्ही एक वेळेस तरी आपल्याला अथर्वशीर्षम किंवा आपल्याला ओम गणपते नमः असं म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर इथे मी गणेशांची स्थापना केली. त्यानंतर इथे सुगड ठेवते. जर हा सण मकर संक्रांतीचा नवरी जर साजरा करत असेल तर तिला हलव्याचे दागिने घातले जाते किंवा काळी साडी नेसून आपल्याला हलव्याचे दागिने करून ते आपल्या मंदिरामध्ये सुगड पूजा करते. अशा प्रकारे पण काही ठिकाणी पूजा केली जाते. प्रत्येक भागामध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मकर संक्रांत करते. कुणी विड्याची पूजा म्हणजे विड्या घेतात ओटीमध्ये आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची मकर संक्रांत साजरी केली जाते. तर इथे बघा रोजची पूजा पण झालेली आहे आणि सुगड पूजन केलेले आहे मी इथे. तर इथे माझी सगळी पूजा आणि आरती झालेली आहे. नैवेद्याला मी गुळपोळी, आपले आमटी भात, कुरडे पापडी भजी अशा प्रकारे केलेले आहे नैवेद्याला. तर साध्या पद्धतीने जर कोणी आपल्याला आजच्या दिवशी पुरणपोळी केली जाते. तर मी आज नाही केली. तर मी इथे दरवर्षी मी गुळपोळीचीच करते, म्हणजे तिळगुळाची पोळी करते आणि त्याचेच नैवेद्य दाखवला जातो. तर इथे तुळशीला पण एक सुगड पूजायचं असतं, म्हणजे सुगड ठेवायचं तुळशीसमोर आणि एक देवघरासमोर आणि बाकीची जी सुगड असतात तर ते एकमेकांना द्यायचं असतं आणि हळदी कुंकू म्हणून वाण द्यायचं. तर पहिल्या काळी बायका वाणच देत होत्या आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवायच्या. तर इथे मी मंदिरात जाण्यासाठी तयार झालेली आहे. तर इथे थोडेसे फार फोटो काढले आणि नंतर मग लागले मंदिराकडे जाण्यासाठी. तर इथे मंदिराकडे गेले
आणि तिथे बघा विठ्ठल रुक्माईचं मंदिर खूप सुंदर आहे आणि माझ्या घराजवळ छान मंदिर आहे, त्याच्यामुळे इथे विठ्ठल रुक्माईचं हळदी कुंकू वाहिलं, तिथं पण एक वाण वाहिलं आणि त्यानंतर इथे एकमेकींना हळदी कुंकू देऊन वाण आपल्याला ओटीत टाकायचं असतं आणि त्यांच्या पाया पडायचं असतं। तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, अशा पद्धतीने हा कार्यक्रम करतात तिथे आणि खूप छान वाटतं। आणि महाराष्ट्रात आपल्या असा खूप छान सण साजरे केले जातो। तुमच्याकडे पण कसं साजरी केलं जातो ते नक्की कमेंट करून सांगा। सगळ्यांना हळदी कुंकू झालेला आहे, बघू शकता खूप गर्दी होती आणि छान पूजा झाली। आणि तर विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी आता घरी आलेली आहे। तर आजची मकर संक्रांत माझी कशी झाली, पूजा वगैरे, ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा। चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।